पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। पापियों को पाप से, पापियों को पाप से, पापियों को पाप से, पापियों को पाप से। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। कराने वाला काशी गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हर दर्द कराने वाला। ये सुख करिए दुख हरिए, दुख करिए दुख हरिए। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है बनाने वाला, को सन्मान बताने वाला, बिजली को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम गणावतारम प्रसारतारम मुनीश्वरारम प्रतापचंद्रम कल्याणमेते भवं भवानी प्रेतं नमामि। कारमाला कुशालिकानि कपालमाला सुजयगणाय वेदं पदाय वेदं पदाय नमः शिवाय नमः शिवाय। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धो सखा त्वमेव त्वमेव वेद्या जगतं त्वमेव त्वमेव सर्वं मुनिर्विजयो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। श्री भागवत महापुराण की जय। श्री
गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधेश्याम। लाइट नहीं ना, लाइट नहीं ना। चल जाओ समझ लगा तो वापर में ये खाना दो नंबर बटन में डाल दो, वो ठेवा 2 नंबर। हाँ ठीक आहे, आणखी डाल ठेवा मी खालचं पावर 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 इकडचं हां तुम्ही ते बदललं का ते हां। जय जय श्री राधेश्याम। ठीक आहे भाऊ पूजन 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 काय हरे कृष्ण। ते ताट कुठे ठेवलं म्हणू ताट आण ना बेटा इकडे फुल हार पण आण का फुलाचा हार इथे आण भाऊ ने तेव्हा असं तेव्हा इथं म्हणे काय नाही ते ठेवायचं आणायचं ठेव आणायचं ठेव भागवताला घातली बसून घ्या। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। बघा या विश्वामध्ये प्रत्येक लहान लहान गोष्ट सुद्धा भगवंतांची व्यवस्था आहे। खूप उकाडा होता, खूप उकाडा ना, भगवंतांनी शांत केलं, थंड केलं। 2 मिनिटापूर्वी तर आपण की नाही जे आहे ते मान्य केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे। आपल्याला काय आहे, जे आहे ते नकोय म्हणून आपल्याला समस्या आहे। त्याची प्लॅनिंग आहे बरोबर, त्याची व्यवस्था आहे की सगळं वेळेस होईल। चला या आपण या श्रीमद भागवताच्या कथेमध्ये भगवंताचं गुणगान गाऊया, भगवंताचं नामगान गाऊया आणि आपले चित्त शुद्ध करूया। जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भ्रज जन रंजन
यशोदानन्दन व्रजजन रञ्जन यशोदानन्दन व्रजजन रञ्जन यमुनातीरवनचारी यमुनातीरवनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यमुनातीरवनचारी 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 जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय 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 गुरुदेव जय जय गुरुदेव जय जय निताई गौर हरि बोल निताई गौर हरि बोल निताई गौर कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री राधा गोपीनाथ भगवान की जय। श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्री राधा रानी की जय। श्री वृंदावन धाम की जय। श्रील सुखदेव गोस्वामी महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टम् स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यम् ददाति स्वपदान्तिकम्। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। पुनश्च आज आपले स्वागत आहे या श्रीमद भागवत कथेमध्ये। भगवंताची असीम कृपा आहे, भगवंतांचं अनुकंपा आहे की आपल्याला ही कथा ऐकायला मिळते। ही खूप मोठी संधी आहे की आपलं जीवन शुद्ध होण्यासाठी, आपलं जीवन धन्य होण्यासाठी, की भागवत कथेच्या माध्यमातून आपण भगवत धामात जाऊ शकतो, आपलं जे मूळ जीवन आहे ते समजू शकतो आणि जीवनात अनंत सुख समाधान अनुभवू शकतो। भागवत हे
भगवत धामाचा आहे. त्यामध्ये भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, त्यांची कथा आहे, भगवंतांची कथा आहे आणि त्यांच्या प्रेम संबंधाची कथा आहे. आपल्या बुद्धीने, आपल्या मनाने, आपल्या शक्तीने आपण स्वतःलाही जाणू शकत नाही, समजू शकत नाही. परंतु या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपण साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाविष्णू भगवान श्रीकृष्ण, त्यांचे अनंत कोटी वैकुंठ लोक, आध्यात्मिक जगत, त्यांचं सर्वोच्च धाम श्री गोलोक वृंदावन, त्यांचे असंख्य भक्त, अनंत कोटी वैष्णव भक्त, त्यांना आपण जाणू शकतो. या विश्वाचा, या ब्रह्मांडांचा अनंत इतिहास आपण समजू शकतो या श्रीमद भागवत कथेमधून. आपण केवळ नम्रतेने, एकाग्र चित्ताने ते स्वीकार केला पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे. जे काही आवश्यक ज्ञान आहे आपल्या चित्तशुद्धीसाठी, आपलं जीवन सुखी होण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं ध्येय समजण्यासाठी, ते भागवतमध्ये आहे. आपण बघितलं 2 दिवस आधी की या भागवत कथेमध्ये मुख्य 10 विषय आहे, 10 तत्व आहे. 10 तत्व आहे. 10 तत्व कोणती आहे? पहिलं आहे सर्ग. भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली 24 तत्वांची, पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तन्मात्रा, विषय आणि चित्त, जे आत्मा आहे, जीवतत्व, महतत्व, महत आदी भी जे 24 तत्व आहेत, त्या तत्वांची भगवंतांनी स्वतः भगवान श्री गर्भोदकशाही विष्णू यांनी उत्पत्ती केली. आणि त्याच गर्भोदकशाही विष्णूंनी आपल्या नाभीतून जे कमळ उत्पन्न केलं, त्या कमळावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. म्हणून ब्रह्माजींना स्वयंभू असं म्हणतात. तसंच आणि मग ह्या ब्रह्मदेवांनी भगवंतांकडनं ज्ञान घेऊन 1000 वर्ष तपस्या करून शुद्ध होऊन या ब्रह्मांडातील जी सृष्टी आहे, जीवसृष्टी, 84 लाख योनी आहे. त्यामध्ये देवता आहे, मनुष्य आहे, दानव आहे, किन्नर, चारण, विद्याधर, गंधर्व आहे, सिद्ध मुनी आहे, ऋषी मुनी आहे, पशु पक्षी आहे, जलातले जीव आहे, असंख्य जीव, वृक्ष वनस्पती आहे, पशु पक्षी, या सर्वांची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली. प्रजापतींची उत्पत्ती करून त्यांनी हे सर्व उत्पत्ती केली. कश्यप मुनी, त्यांचे मुख्य प्रमुख 10 प्रजापती आहेत. मरीची, अत्रि, प्रजापती, कश्यप मुनी, भृची, दक्ष. हा संपूर्ण इतिहास या भागवत मध्ये सखोल दिला आहे. कोटी कोटी वर्षांपूर्वी जे घडलेलं आहे ते आज आपल्याला समजू शकतो, आपण जाणू शकतो. अतिशय स्पष्टपणे ते संपूर्ण ज्ञान ह्या भागवत मध्ये भगवंतांनी प्रकट केलं आहे. मायामुक्त जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, अतएव कृपाय केला कृष्ण वेद पुराण. की जीवांना या जगामध्ये माया मोहाने मुग्ध झाल्यामुळे, माया शक्तीने मोहित झाल्यामुळे स्वतःचं आणि भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान नाही आहे. माया मुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान, अतएव कृपाय केला कृष्ण वेद पुराण. म्हणून भगवंतांनी कृपेने, मोठ्या कृपेने या जीवांसाठी वेद पुराण प्रकट केलंय की जे जाणून ऐकून हे जीव स्वतःचं ज्ञान, आत्मज्ञान आणि विश्वाचं ज्ञान, भगवंताचं ज्ञान जाणू शकतात आणि आपलं जीवन धन्य बनवू शकतात. आपण मागच्या 7 दिवसापासून ही कथा ऐकतोय. या भागवत कथेमध्ये
सर्व काही आहे, सर्व काही आपल्या कल्पनेच्या आत, कल्पनेच्या बाहेर सर्व काही यात भागवत कथेमध्ये आहे. अद्भुत आहे, दिव्य आहे आणि अतिशय शुद्ध ज्ञान आहे, ज्याने संपूर्ण जगाचं कल्याण होऊ शकतं, मंगल होऊ शकतं, सर्व पापांचा नाश होऊ शकतो. जीवाकडनं पाप केव्हा होतं? जीवाकडनं पाप तेव्हा होतं जेव्हा तो भगवंतांचा संबंध जो आहे विसरून जातो. जे आपले मायबाप आहे, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, भगवंत आपले मायबाप आहे. जो या मायबापाला विसरतो तो पापामध्ये युक्त होतो, तो पापामय होतो आणि मग त्याला ताप अनुभवावा लागतो. जे 3 ताप आहे जगाचे, मायबाप सोडणे, आधी मायबाप सोडणे, मग पापी बनणे, पाप करणे, मग ताप भोगणे, अशी आपली स्थिती आहे. की आधी मायबाप विसरणे, मग पाप करणे आणि मग ताप भोगणे. 3 ताप, आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, क्लेश, हे आपण अनुभवलेलं आहे. तर म्हणून भगवंतांना दया येते आणि युगायुगात भगवंत पुन्हा पुन्हा हे ज्ञान अनेक माध्यमातून या जीवांना देण्याचा प्रयत्न करतात, की या जीवांनी समजून घ्यावं की त्यांचं सुख केवळ भगवंताच्या जवळ आहे. जगद्गुरु तुकोबाराजांनी म्हटलं अभंगामध्ये, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, म्हणा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया, रखुमाईच्या पती सोय रिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, हाची वर देई विठा माऊलिये, हाची वर देई विठा माऊलिये, संचारुनी राही हृदयी माझ्या, संचारुनी राही हृदयी माझ्या, तुका म्हणे आता न मागो अनिक, तुका म्हणे आता न मागो अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. जय जय श्री राधे श्याम. भगवंतांच्या चरणी आपलं सुख आहे. सध्या आपण मायेच्या चरणी आहोत, मायेच्या अधीन आहोत. अधीनता कदापि सुटणार नाही. जीव हा अधीन आहे का? जीव ही तटस्थ शक्ती आहे. भगवंतांच्या मुख्यतः 3 शक्ती आहे. एक आहे वैकुंठ जगाची शक्ती, आध्यात्मिक जगाची शक्ती, तिला म्हणतात अंतरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती. आणि एक आहे भौतिक जगाची शक्ती, तिला म्हणतात बहिरंगा शक्ती. आणि दोन्हींच्या मध्ये जीवशक्ती आहे, तिला म्हणतात तटस्थ शक्ती. तटस्थ जसं एक सागर आहे आणि एक जमीन आहे, भूमी आहे. दोन्हींच्या मध्ये काय असतो? तट असतो. कधी पाणी, कधी त्यामध्ये भूमी प्रकट होते, कधी पाणी प्रकट होतं, तट. तसं आपण जीव आहोत. कधी आपण भगवंताजवळ असतो, कधी मायेजवळ असतो. म्हणून आपण हे सुखदुःख भोगतो. आपण जर भगवंतांचा आश्रय घेतला तर मग आपण मायेतून मुक्त होतो. आणि जर आपण भगवंताचा आश्रय सोडला तर आपण माया युक्त होतो. माया दुःख देते, माया दुःख ताप देते. म्हणून निवड आपली आहे. भगवंतांनी म्हटलंय गीतेमध्ये, ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. जो ज्या भावनेने युक्त होईल तसं मी त्याच्यावर कृपा करणार. ताम तथैव भजाम्यहम्. कोणत्या जीवाचं जर द्वेष भावना आहे भगवंताबद्दल तर तो तसा अनुभवेल. पण जर कोणाची प्रेम भावना आहे भगवंताबद्दल, त्याला जगाचं सगळं सुख मिळणार. आणि ज्याची द्वेष भावना आहे त्याला जगाचं सगळं दुःख मिळणार. कुणी म्हटलं की भगवंताने सगळं चांगलं का नाही केलं, असं चांगल्यासोबत वाईट काय आहे जगामध्ये, केवळ पुण्य चांगलं काम पाहिजे होतं, पाप काय आहे जगामध्ये. तर असं उत्तर आहे त्याचं की भगवंताने पाप निर्माण नाही केला, वाईट निर्माण नाही केला. तसं अंधार कोणी बनवत नाही. जिथे प्रकाश नाही तिथे आपोआप काय येईल? अंधार येईल. तसंच जिथे भगवंतातला स्थान नाही तिथे आपोआप की पाप येईल, तिथे आपोआप वाईट गोष्टी येतील, अधर्म येईल. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयेश भूतीश मतीश ध्रुवा नितीश मतीश मम. जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे धर्म आहे, तिथे नीती आहे, तिथे विजय आहे, सुख आहे, सगळं वैभव आहे. आणि जिथे भगवान श्रीकृष्ण नाही तिथे मग माया. कृष्ण सूर्यासमान माया आहे अंधकार. जेथे कृष्ण तिथे नाही मायेचा अधिकार. मायेचं असं वेगळं अस्तित्व नाहीये. जिथे कृष्ण नाही तिथे आपोआप माया प्रकट होणार. जिथे प्रकाश नाही, जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञान प्रकट होईल. म्हणून आपण ज्ञानी बनलं पाहिजे, आपण प्रकाशामध्ये आलं पाहिजे. वेदांचा आदेश आहे, ओम असतो मा सद्गमय ओम तमसो मा ज्योतिषगमय ओम मृत्योर्मा अमृतम गमय. गमय म्हणजे जा. आदेश दिलाय वेदांनी की तुम्ही जीवांनो, मनुष्यांनो या जगातून निघून त्या जगात जा, वैकुंठामध्ये, भगवद्धामामध्ये, जिथे शाश्वत जीवन आहे. त्या जगात नाशिवंत जीवन आहे, नश्वर जीवन आहे. त्या जगामध्ये शाश्वत जीवन आहे.
ओम असतो मा सद्गमय. सद्धाम हे असत आहे, जे टिकत नाही. असत्य जे टिकत नाही, नाशिवंत आहे, जे बदलणार आहे, त्या धामातून निघून तुम्ही न बदलणाऱ्या शाश्वत अशा धामात जा, वैकुंठ धामामध्ये. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिषगमय. ह्या जगामध्ये अंधकार आहे, अज्ञान आहे. ते अज्ञान रूपी अंधकाराच्या जगातून निघून त्या ज्ञान प्रकाश रूपी वैकुंठ धामात जा. तमसो मा ज्योतिषगमय. आणि पुन्हा म्हटलंय ओम मृत्योर्मा अमृतम गमय. या मृत्यू लोकातून निघून, हे भौतिक जगात मृत्यू लोक आहे, इथे जीवाचा मृत्यू निश्चित आहे. काही माया सृष्टी आहे, ही माया सृष्टी आहे, इथे विनाश निश्चित आहे. म्हणून म्हटलंय ओम मृत्योर्मा अमृतम गमय. त्या धामात जा जिथे मृत्यू नाहीये, अमृतमय जीवन आहे, शाश्वत जीवन आहे. असं हे भगवंतांचं वचन आहे, भगवंतांचे आज्ञा आहे वेदांमध्ये. आपण जर जाणलं तर आपलं जीवन शुद्ध होईल, धन्य होईल. तर सर्ग जी भगवंतांनी सृष्टी निर्माण केली 24 तत्वांची. पुढे विसर्ग जी ब्रह्मदेवाने निर्माण केली या जीवांसाठी. आणि आपण काल तेही बघितलं की भगवंतांना हे जगत बनवण्याची इच्छा नाहीये, आता पण नाहीये. पण जीवांना वेगळं होण्याची इच्छा आहे. जीवांना अलिप्त होऊन, स्वतंत्र होऊन स्वतः मालक होण्याची इच्छा आहे, स्वतः भोग घेण्याची इच्छा आहे, भोगी बनण्याची इच्छा आहे, स्वामी बनण्याची इच्छा आहे, स्वामित्वाची भावना आहे, मालकत्वाची भावना आहे. म्हणून भगवंतांना नाशिवंत का होईना एक खेळ म्हणून ही माया सृष्टी बनवावी लागते, की जीवांना प्रयत्न करण्याची संधी आहे. जसं उदाहरण दिलं तुम्ही, लहान मुलगी जी म्हणते मला स्वयंपाक बनवायचा आहे, तर आई तिला किचनचा सेट आणून देते, खेळण्याचा किचनचा सेट. आणि ती मुलगी 2 तास खेळून थकल्यानंतर पुन्हा आईकडे अन्न खायला जाते. तसं आपलं व्हायला पाहिजे. कंटाळून आपण शेवटी म्हणावं भगवंता मी थकलो, आता हा खेळ खेळून मी थकलो, जगात मी दुःख भोगलं, मला खूप ताप झाला, मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. म्हणून भगवंतांनी या जगामध्ये जे काही दुःख आहे निर्माण केलंय, दिलेलं आहे, का त्याशिवाय आपण या जगातून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही. ती भगवंतांची कृपा आहे, भगवंतांची अशी इच्छा आहे की जीवांनी त्यांच्यासोबत असावं, भगवद्धामामध्ये आनंदी जीवन जगावं. या माया जगामध्ये किती पण आपण जगलो, कितीही सुख भोगलं, ते आपल्याला समाधान देऊ शकत नाही. आपलं चित्त समाधान होणार नाही, संतुष्टी होणार नाही. म्हणून भगवंतांची कृपा आहे की आपल्याला पुन्हा येण्याची संधी आहे. ओम मृत्युर्मा अमृतम गमय. तर सर्ग विसर्ग. पुढे स्थान म्हणजे या संपूर्ण अस्तित्वामध्ये जे काही आहे, आध्यात्मिक जगत 3/4 भाग आहे. 3/4 भाग आध्यात्मिक जगाचा आहे, एक पाऊण भाग आध्यात्मिक जगाचा आहे, एक पाव भाग भौतिक जगाचा आहे. त्यांची स्थिती या भागवतमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. वैकुंठ धामाची स्थिती तिथे काय आहे तिथलं वर्णन केलेलं आहे. तिथलं धाम सच्चिदानंदमय चिंतामणी धाम आहे, कल्पवृक्षांनी युक्त आहे, तिथे सच्चिदानंदमय आहे, तिथे कसलाही विनाश नाही, तिथे कसलाही ताप नाही, दुःख नाही, चिंता नाही, भय नाही. असं वैकुंठ धाम जिथे कोणी कुंठत नाही, जिथे कोणी दुःख भोगत नाही, कुंठत नाही, ते वैकुंठ धाम. याचं वर्णन भगवंतांनी या भागवतमध्ये आणि गीतेमध्ये केलेलं आहे. स्थानम. तसंच भौतिक जगत, अनंत कोटी ब्रह्मांड जी उत्पन्न होतात महाविष्णूंच्या देहातून श्वास सोडताना. भगवान महाविष्णू जेव्हा श्वास सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातून, देहाच्या रोमछिद्रातून अनंत कोटी ब्रह्मांड
उत्पन्न होतात. आणि भगवान महाविष्णू जेव्हा श्वास पुन्हा मध्ये घेतात, श्वास सोडणे उच्छ्वास आणि श्वास मध्ये घेणे, तेव्हा ही अनंत कोटी ब्रह्मांड जी निर्माण झाली होती, उत्पन्न झाली होती, ज्यांचं पालन पोषण भगवंतांनी केलं ब्रह्मदेव आणि देवतांच्या माध्यमातून, त्यांचा पुन्हा प्रलय होतो, नाश होतो. किती काळामध्ये? भगवान महाविष्णूंचे श्वास सोडण्यामध्ये आणि घेण्यामध्ये जो काळ आहे, अल्प काळ, तुच्छ काळ आहे, तेवढ्या काळात या जगामध्ये कोटी कोटी युग होतात. ब्रह्मदेव त्यांचा जन्म होतो, ते आयुष्य जगतात कोटी कोटी युगांचं आणि पुन्हा मृत्यू पावतात. महाविष्णूंच्या एका क्षणामध्ये, एका श्वासामध्ये. म्हणून भगवंतांना दुःख होत नाही की हे क्षणिक आहे. ब्रह्मदेवांना वाटतंय माझं आयुष्य किती मोठं आहे, पण भगवान विष्णूंना माहित आहे की ब्रह्मदेवांचं आयुष्य केवळ क्षणाचं आहे. का? ब्रह्मांडाचं जे आयुष्य आहे ते क्षणाचं आहे. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव असतो. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव आहे, एक सूर्यदेव आहे, एक चंद्र आहे, एक इंद्र आहे. अशी स्थिती आहे. 14 भुवन आहे, मध्यभागी भूमंडल आहे, वर ओम भूर भुवस्व जे म्हणतात ना, जे भुवलोक आहे, राक्षस लोक आहे, नंतर स्वर्गलोक आहे, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक, हे आहे 7 लोक. आणि भूमंडलच्या खाली अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल असे 7 लोक आहेत. निम्न लोक, मध्यलोक, भूमंडल आणि वर उच्च लोक. या तिन्ही लोकांमध्ये 14 भुवनामध्ये असंख्य जीवसृष्टी आहे. असंख्य जीवसृष्टी आहे. या विश्वामध्ये अशी कोणती जागा नाही जिथे जीव नाही आहे. प्रत्येक ताऱ्यावर, प्रत्येक ग्रहावर जीवन आहे. आज वैज्ञानिक लोकांना माहित नाही की पृथ्वी सोडून बाहेर जीवन आहे का, माहित नाही. ते शोध घेत आहे मंगळावर जीवन आहे का, चंद्रावर जीवन आहे का. पण भागवत आणि गीता, वेदशास्त्र स्पष्टपणे सांगतात प्रत्येक तारे ग्रहावर जीवसृष्टी आहे. काही ठिकाणी पृथ्वीपेक्षा चांगली सृष्टी आहे, उच्च प्रतीची आहे, काही ठिकाणी खालच्या प्रतीची आहे. आपापल्या गुणकर्मानुसार त्या जीवांना तशी व्यवस्था मिळते. हे स्थानम की या ब्रह्मांडात कुठे काय आहे, किंवा या अस्तित्वामध्ये किती ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. आपल्याला आपल्या घराशिवाय बाकीचं काही माहित नसतं. पण भागवत शिकवतं, गीता शिकवते, वेद शिकवतात, आपल्याला ज्ञान देतात की तुमच्या शिवाय या जगात खूप काही आहे. म्हणून आपण स्वतःचं जे आहे आत्मकेंद्र विचार आहे तो सोडला पाहिजे आणि विश्वकेंद्री, भगवत केंद्रीय विचार ठेवला पाहिजे. भगवंतांच्या दृष्टीने बघितलं पाहिजे जगत. आपल्या दृष्टीने किंवा आपलं घर, आपला देह दिसतो, पण भगवंतांच्या दृष्टीने आपण जर बघितलं, कृष्ण भावनेतून, भगवत चेतनेतून बघितलं, भगवत भावनेतून बघितलं, तर मग तुम्हाला अनंत सृष्टीचा अनुभव होईल की जगत अनंत आहे, विश्व अनंत आहे आणि आपण त्या अनंत विश्वाचे भाग आहोत. तुम्हाला अनंत सुख आणि समाधानाचा अनुभव होईल. स्थानम, पोषणम, या दोन्ही जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये, भौतिक जगामध्ये जे जीव आहेत त्यांचं पोषण कसं होतं, पालन पोषण कसं होतं, त्याचं ज्ञान भागवत देतं. ही व्यवस्था भगवंताने केलेली आहे. एक आहे आध्यात्मिक पोषण, एक आहे भौतिक पोषण, भक्तीचं पोषण, आणि एक भौतिक जगाचं पोषण. दोन्ही पोषण भगवंत बघतात. त्याची व्यवस्था केली भगवंताने. जे जीवन आवश्यक अन्न, धान्य, जल, पाणी, हवा आवश्यक आहे भौतिक जीवनासाठी, त्याची व्यवस्था केली आहे. आध्यात्मिक जगामध्ये जे शुद्ध भक्तीचं जे वातावरण आहे त्याने जीवांचं पोषण होतं, आत्म्यांचं पोषण होतं. देहासाठी भोजन पाहिजे, देहासाठी भोजन, त्याने पोषण होईल, देहाचं पोषण. आणि आत्म्याचं पोषण कशाने होईल?
भजनाने होईल. दोन्ही भोजन आणि भजन दोन्ही आवश्यक आहे जगामध्ये. भगवंतांनी पोषणाची व्यवस्था केली आहे. सर्ग विसर्ग स्थानम पोषणम उती उत हा जीवांना काय आहे? इच्छा आहे, कामना आहे, अनेक वासना आहे. त्यांची व्यवस्था केली भगवंताने. त्याचीही व्यवस्था केली आहे की जसं जीवांना इच्छा असतील तसं कर्म करण्याची सुविधा आहे किंवा स्वेच्छा भगवंताने दिली आहे होती. पण त्यासोबत भगवंताने एक नियम घालून दिला आहे. जैसे कर्म तैसे फळ. ते कर्माचा नियम दिला आहे की त्याला मी जबाबदार राहणारच नाही. की जीवांनो, तुम्हाला चांगलं किंवा वाईट, योग्य किंवा अयोग्य कर्म करण्याची काय आहे, करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला निवड आहे. पण नंतर कर्म केल्यानंतर स्वातंत्र्य नाहीये. तुम्हाला फळ ते भोगावंच लागेल. चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ. पाप पुण्य काय आहे? पाप पुण्य चांगलं आणि वाईट कर्माचं फळ आहे. पुण्य म्हणजे चांगलं कर्माचं फळ, सत्कर्माचं फळ, आणि पाप म्हणजे वाईट कर्माचं फळ. या जगात आपल्याला बघायला मिळतं. काहींना सत्कार पुरस्कार मिळतो, काहींना शिक्षा होते, काहींना दंड मिळतो. का? चांगला आणि वाईट कर्माचं फळ आहे. तर पाप पुण्य ही कल्पना नाहीये, सत्य आहे. हे जगात सुद्धा बघायला मिळतं की चांगला आणि वाईट कर्मांचा विचार होतो. उत ह्या कर्म वासना जे जीवांना आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे. कोणाला गाढव व्हायचं आहे, कोणाला गाढव व्हायचं आहे, गाढवासारखं जीवन जगायचं आहे. जीवांना गाढव व्हायची संधी आहे. काहींना कुत्रे व्हायची इच्छा आहे, तशी संधी आहे. काहींना माकड व्हायची इच्छा आहे, तशी संधी आहे. काहींना जंगली पशु व्हायचं आहे, मांस खाण्याची इच्छा आहे, रक्त पिण्याची इच्छा आहे. त्यांची पण व्यवस्था केली भगवंताने की मनुष्य जन्मामध्ये किती मांस खाशील तू, ते तू पचवूच शकणार नाही. म्हणून भगवंताने पुढच्या जन्मामध्ये त्यांची व्यवस्था केली आहे. ते जंगली पशु बनतील. ते जीव ज्यांना मांस खाण्याची इच्छा आहे, ज्यांना खूप झोपण्याची इच्छा आहे. मनुष्य जीवनात किती झोपू शकेल? शक्य नाही जास्त झोपणं. त्रास होईल, यातना होईल, रोग होतील. म्हणून भगवंताने व्यवस्था केली आहे. तुम्ही बेडूक होऊन जा, तुम्ही अस्वल होऊन जा, 6-6 महिने झोपा. तर तशी व्यवस्था केली आहे. ज्याला खूप खाण्याची इच्छा आहे, माणूस म्हणून किती खाऊ शकतो आपण? मग हत्ती होऊन जा. हत्ती बनून किंवा जे आहे बोकड बकरी दिवसभर खात राहा. तर जशी भावना असेल, ज्याला पाण्यात पोहण्याची खूप इच्छा आहे, पाण्यात असण्याची खूप इच्छा आहे, मासा बनून जा. पाण्यातले जीव होऊन जा. ज्याला हवेत उडण्याची इच्छा आहे, पक्षी बनून जा. तर जशी ज्याची कामना असेल, जशी ज्याची वासना असेल, तसे देह भगवंत देतात. ही माया शक्ती देते. त्याला म्हणतात उती. जीवांच्या वासना, इच्छा, कामना बघून भगवंताने तशी संधी दिली होती. मग मन्वंतर की जो काळ आहे, ब्रह्मांडाचा काळ. किती काळ ब्रह्मांडाचा? ब्रह्मदेवाचं आयुष्य. अनंत कोटी ब्रह्मांड आहे. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव आहे. एक सूर्य आहे, एक दिवसात 43 करोड. एक सूर्य आहे, एक चंद्र आहे. एक सूर्य आहे, एक चंद्र आहे, एक ब्रह्मदेव आहे. आणि भगवान शंकर पण आहे, देवी पार्वती पण आहे, गणेश जी आहे, ते जे सूर्य देवता आहे एका ब्रह्मांडासाठी. आणि जितकं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे तितकं त्या ब्रह्मांडाचं आयुष्य आहे. तर ब्रह्मदेवाचे 100 वर्ष आयुष्य आहे. किती? 100 वर्ष. पण त्या 100 वर्षामध्ये जो एक दिवस आहे, एक दिवस ते सांगितलंय भागवतमध्ये की, किंवा गीतेत पण सांगितलंय भगवंतांनी. चतुर्युग जे असतात त्याला म्हणतात दिव्ययुग, चतुर्युग. तर 1000 सहस्र दिव्ययुग. 4 युगांचं जे चक्र असतं त्याला म्हणतात दिव्ययुग. सत्य, त्रेता, द्वापर, कली असे 1000 युग चक्र जे असतात. तो काळ म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास. किती? 12 तास. आणि त्या 12 तासामध्ये
या जगात ब्रह्मांडामध्ये 14 मनू होतात. 14 मनू म्हणजे एका मनुचा काळ जो आहे तो ब्रह्मदेवाचा 1 तास पण नाही. ब्रह्मदेवाचा 1 तास सुद्धा नाही, 1 तासापेक्षा कमीच आहे. तर त्या एका मनुच्या काळामध्ये अनेक भगवंताचे अवतार होतात. त्याला म्हणतात मन्वंतर. एक मनुचा काळ. आणि सध्या जो मनु आहे त्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर हे असं म्हणतात पूजा पाठच्या वेळेस. जम्बूद्वीपे भारतवर्षे असं म्हणतात. तर या मनु काळामध्ये जे भगवंताचे अवतार होतात त्यांची कथा म्हणजे ईशानू कथा. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण बलराम, भगवान बुद्ध, भगवान कल्की हे मुख्य अवतार. आणि बाकीचे मग अनेक असे कल्पिल भगवान आणि पृथू महाराज असे अनेक असंख्य अवतार होतात. दत्त भगवान यांचं वर्णन भागवत मध्ये आहे. ईशानू कथा. पुढचा विषय काय? निरोध. हे सगळं झाल्यानंतर शेवटी अशी वेळ येते की जे उत्पन्न केलं होतं ते पुन्हा काय होईल? नाश होईल, प्रलय, निरोध, वाइंड अप होईल. ते सगळं मागे जाईल. जिथून उत्पन्न झालं त्यामध्ये समावून जाईल. निरोध आणि मुक्ती. काही जीवांना मुक्ती भेटेल. मुक्तीचा विषय भागवत सांगितलाय की या सर्व गोष्टींचं सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, पूती, मन्वंतर, ईशानू कथा, निरोध हे सगळं ज्ञान, ही सगळी व्यवस्था भगवंताने का केलेली आहे? मुक्तीसाठी. की जीवांची जी चुकीची भावना आहे, मालक बनण्याची भावना आहे, स्वामी बनण्याची भावना आहे, त्यातून मुक्ती व्हावी. ज्याच्यामुळे ते मायाधीन झालेले आहे तर मायेच्या तावडीतून तर सुटावेत, त्यांची मुक्ती व्हावी. हा विषय भागवताचा आहे, वेदांचा विषय मुक्ती. आणि शेवटचा विषय काय? या सर्वांचा आश्रय. की हे सर्व काही ज्याच्यामुळे घडतं आहे, ज्याच्यामुळे शक्य आहे ते परम सत्य. सत्यम परम धीमहि ओम जन्मादि अस्य यतः अन्वयात इतजतश्च अर्थेषु स्वराट तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो ते सर्वं दृश्यः धाम्ना स्वेन सदा निरुस्तकुहकं सत्यम परम धीमहि. व्यासदेवानी मंगलाचरणात जे म्हटलं, मी त्या परम सत्यावर ध्यान करतो, मी त्या परम सत्याचे ध्यान करतो ज्याच्यामुळे हे सगळं घडतं. सृष्टी, उत्पत्ती, पालन पोषण, विनाश, सर्व काही. तसंही भागवतचं संपूर्ण ज्ञान आहे ज्यामध्ये काहीच कमी नाही. चला आपण पुढे जे भागवतची 8वा स्कंद आहे त्यातून जिथं आपली कथा संपली होती, काल थांबली होती, तिथून पुढे जाऊया. हरे कृष्ण. पुढे आपण 5 मिनिटे कीर्तन करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. त्यांना ते कळतं. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विघ्नस्वरूपिणे
शून्यवादी पाश्चात देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 प्रभुपदा जय प्रभुपदा जय गुरुदेवा 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 जय गुरुदेवा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल कलियुग पावन कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की हरे कृष्ण. आपण काल भागवत मध्ये जो 8वा स्कंद आहे त्यामध्ये गजेंद्र मोक्षाची सुंदर कथा ऐकली, जी सर्व पाप नाशिनी आहे, जीवाला भगवत धाम देणारी आहे. गजेंद्र मोक्ष म्हणजे यामध्ये आपण बघू शकतो की भगवंत किती कृपाळू आहे. जरी शाप मिळाला अगस्त्य मुनींचा, त्या गजेंद्रला जेव्हा संकट आलं त्या सरोवरामध्ये त्रिकुट पर्वतावर, त्या भगवंतांनी त्यांना पूर्वजन्माची स्मृती दिली की त्यांना भगवंताची स्तुती पाठ होती. आणि मग त्यांनी सुंदर स्तुती केली भगवंतांची. त्या तलावामध्ये जे कमळ होतं सुंदर, ते आपल्या सोंडेने तोडून भगवंतांना अर्पण केलं. श्रीकृष्ण अर्पणमस्तु असं भावनेने भगवंतांना आवाहन केलं आणि भगवंतांनी येऊन तिथं त्याचा उद्धार केला. ही आपण कथा काल ऐकली. त्याच्या पुढे या भागवतामध्ये श्रील शुकदेव गोस्वामी देवता आणि दैत्य दानव यांनी मिळून जे समुद्र मंथन केलं होतं, आपल्याला ती कथा माहीत आहे की जे दैत्य आहे, दानव आहे, दैत्य कोण आहे? दिती जी आहे, कश्यपांची पत्नी दिती, तिचे पुत्र आहे दैत्य. दितीचे पुत्र म्हणून नाव काय पडलं? दैत्य. आणि जी अदिती आहे ती सद्गुणी आहे, ती सत्वगुणी आहे. तिचे मुलं कसे आहेत? सत्वगुणी आहे, देवता आहे, त्यांना म्हणतात आदित्य. अदितीचे मुलं आदित्य देवता आणि दितीचे मुलं दैत्य दानव. बघा, पिता एकच आहे, पिता एकच आहे कश्यप मुनी प्रजापती. पण दोन पत्नी असल्यामुळे आणि दोन्ही पत्नींचा स्वभाव वेगळा असल्यामुळे त्यांची संतान आहे, त्यांचा भाव, त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यांची संतान वेगळी आहे. त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं आहे. त्यां
वेगळं आहे. आणि देवता आणि दानव यांचं सदैव काय आहे? द्वेष भाव आहे, वैर भाव आहे. काय आहे? वैर भाव. या जगाचा स्वभाव आहे की दोन जीवांचं मन कधी एक होऊ शकत नाही. जसे जीव असतील तसे त्यांचे मन असतील, त्यांचे विचार असतील, त्यांच्या इच्छा असतील, त्यांची भावना असेल. म्हणून हे देवता आणि दानव यांचं सदैव मतभेद असतात आणि त्याच्यामुळे कायम त्यांच्यामध्ये युद्ध होत असतं, वाद होत असतो आणि सत्तेसाठी संघर्ष होत असतो. जेव्हा सत्ता देवतांच्या हाती असेल तेव्हा दानव शांत बसत नाही, दानव अशांत असतात. आणि जेव्हा सत्ता दानवांच्या हातात जाते, दैत्यांच्या हातात सत्ता जाते, तर देवता शांत बसत नाही. हे कायम चालू आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून सदैव देवता आणि दानव यांच्यातला संघर्ष चालू आहे, यांच्यातला मतभेद चालू आहे, यांच्यातलं युद्ध चालू आहे. आणि मग एका मनवंतरामध्ये जे समुद्र मंथन झालं, देवता आणि दानव मिळून, त्याची कथा शुकदेव गोस्वामींनी राजाला सांगितली आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा स्वर्गाची सत्ता जी दानव दैत्य त्यांच्याकडे होती आणि देवतांचं जे शक्ती आहे, जे बल आहे, ते क्षीण झालं होतं, नष्ट झालं होतं. सगळे देवता शक्तीहीन झाले होते. ती खूप दुःखी होती. आणि ती जेव्हाही देवतांना समस्या येते, तेजस्वी देवतांना, ते जातात ब्रह्मदेवाकडे की आमची समस्या सोडवा. स्वतः ब्रह्मदेव सुद्धा अनेक वेळेस त्यांची समस्या सोडवू शकत नाही, म्हणून ते जातात, त्यांना घेऊन भगवान विष्णूंकडे जातात, काही वेळेस भगवान महादेवांकडे जातात. 3 तत्व आहे. एक जीवतत्व, आपण जीवतत्व, जी तटस्थ शक्ती आहे, कधी मायेमध्ये कधी भगवंतामध्ये त्याचं चित्त असतं. एक आहे जीवतत्व आपण, एक आहे विष्णुतत्व. विष्णुतत्व भगवान विष्णूचं जे तत्व आहे, दिव्य विशुद्ध सत्व मध्ये, विशुद्ध सत्वस्थितीमध्ये वासुदेव तत्व आहे, ते विष्णू तत्व आहे, भगवत तत्व आहे. आणि एक आहे शिवतत्व. शिवतत्व जे जीवांपेक्षा महान आहे आणि विष्णूंच्या खाली आहे, विष्णू दोघांच्या मध्ये आहे. शिवतत्व संपूर्णपणे जीवतत्व पण नाही आणि संपूर्णपणे विष्णुतत्व पण नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवान ब्रह्मदेवाने म्हटलेलं आहे की हे शिवतत्व काय आहे? जसं दूध आहे आणि दही आहे, जसं दूध आणि दही आहे. आधी दूध असतं, दही असतं. आधी अस्तित्व कुणाचं आहे? दुधाचं अस्तित्व आहे. तर ते आहे भगवान विष्णू, ते आहे भगवान श्री नारायण, जे दूध प्रमाण आहे, ज्याचं अस्तित्व नित्य आणि अनादी आहे, कायम आहे. आणि जेव्हा त्या भगवान नारायण इच्छा करतात की या सृष्टीच्या विनाशासाठी मला एक रूप पाहिजे, एक मला स्वरूप घ्यायचं आहे, ते बनतात भगवान शंकर, भगवान महादेव, शिवतत्व. की पालन पोषणाची जबाबदारी आहे स्वतः भगवंतांनी घेतलेली आहे स्वतःकडे, आणि जीव उत्पत्तीची दिली आहे ब्रह्मदेवांकडे, जे जीवतत्व आहे. पण जे विनाशाचं, प्रलयाचं जे काम आहे ते दिलं भगवंतांनी भगवान शंकरांकडे, जे त्यांचं स्वतःचं एक विस्तार आहे. आणि जसं म्हणतात, जेव्हा दहीमध्ये आपण काय टाकतो?
विरजन टाकतो, विरजन काही आंबट निंबू पिळणार तर दही बनणार. तसं जेव्हा काही विकार भगवंत स्वीकार करतात, म्हणजे भगवंताच्या मनामध्ये येतात, ते बनतात भगवान शंकर. दहीची उत्पत्ती कुठून आहे? दुधापासून आहे. तसं भगवान शंकर यांचं अस्तित्व भगवान विष्णूंमुळे आहे. म्हणून स्वतः भगवान महादेव सदैव भगवत नामाचा जप करतात, भगवंतामध्ये आपलं ध्यान लावतात. सदैव ते समाधीस्थ बसतात आपल्या कैलास धामामध्ये. सदाशिव लोक जे आहेत कैलास धाम, तिथे स्वतः भगवंत महादेव सदैव समाधीस्थ आहे, सदैव ध्यानमग्न आहे. ते स्वतः ओम नमः शिवाय नाही म्हणणार, तर ते भगवंतांचं नाम जपतात, राम नाम जपतात. असं म्हटलंय विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम जे आहे 1000 भगवंताचे नाव आहेत, त्यांचा जप केल्याने जे फळ मिळतं ते एक राम म्हटल्याने मिळतं. एक राम म्हटल्याने ते विष्णू सहस्रनामाचं फळ मिळतं. आणि जो कोणी 3 वेळेस राम नाम म्हणेल त्याला ते जे फळ मिळतं ते फळ कृष्ण एकदा म्हटल्याने मिळतं. जर आपण 16 नामाचा महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचा जर उच्चार केला, याचा जप केला 1 माळ, तर आपल्याला किती विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं फळ मिळणार? खूप मिळणार, अनंत फळ मिळणार. विष्णू सहस्रनाम पाठ करणं म्हणणं कठीण आहे, पण राम म्हणणं सोपं आहे, तसंच कृष्ण म्हणणं सोपं आहे. आणि या महामंत्रामध्ये राम कृष्ण हरी किती नाव आहे, बीज मंत्र आहे राम कृष्ण हरी. तर त्याचं मूल मंत्र, मूल महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचा आपण जर जप केला निश्चितपणे आपली चित्तशुद्धी होईल, मन शुद्धी होईल आणि भगवंताची अनुभूती होईल. तर भगवान शंकर हे विष्णूंपासून आलेले. आणि मग जेव्हा देवता ब्रह्मदेवांच्या सोबत कुठे गेले? भगवान विष्णूंकडे गेले. आपली समस्या मांडली की आम्हाला काही तुम्ही उपाय सांगा, आमची शक्तीहीन झाली, आमची सत्ता निघून गेलेली आहे, दानवांनी दैत्यांनी आमची सत्ता घेतलेली आहे. तेव्हा भगवान विष्णू जे आहेत त्यांना सांगतात तुम्ही स्वतः तुला मदत करणार, पण तुम्ही सुद्धा काही प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही दैत्यांकडे जाऊन जो राजा आहे दैत्यराज बली महाराज, भक्त प्रल्हादचा नातू, त्याच्याकडे जाऊन तुम्ही संधी करा. संधी कोणती संधी? की आपण दोघी मिळून क्षीरसागराचं मंथन करूया, ज्यामधून अमृत निघेल आणि खूप काही दिव्य रत्न, खूप काही त्यामध्ये दिव्य विभूती निघतील. त्या आपण दोन्ही पक्ष निम्मे वाटून घेऊ, अशी त्यांची तुम्ही संधी करा. आणि माझा विश्वास आहे की ते दैत्य याला हो म्हणतील. आणि यांना शंका होती देवतांना की आम्ही शत्रू पक्ष आहोत, ते कसं आमचा विचार हे ऐकतील. पण भगवंतांनी आश्वासन दिल्यानंतर ते जातात आणि दैत्य गुरु जे शुक्राचार्य त्यांच्या संमतीने ही संधी होते की दोन्ही मिळून समुद्र मंथन करणार. आणि त्यामध्ये मग खूप मोठी कथा आहे की त्या कथेमध्ये त्या समुद्र मंथनासाठी काय पाहिजे? रवी पाहिजे ना, रवी पाहिजे, त्याला खाली आधार पाहिजे, त्याला दोरी पाहिजे. मग काय भगवंताने सगळी व्यवस्था केली. तो जो होता मंदार पर्वत, मेरू पर्वत, मंदार पर्वत जो आहे तो पर्वत इतका जड होता, त्याला आणायचं कसं? तेव्हा सुद्धा भगवंतांनी मदत केली. तो एकदा आणल्यानंतर त्याला दोरी पाहिजे, तर मग
वासुकी नाग जो आहे, वासुकी नाग, त्याला भगवंतांनी तिथं आणलं. तसंच खाली काही आधार पाहिजे म्हणून शेवटी स्वतः भगवंत काय बनले, कासव बनले, कुर्म अवतार जो आहे भगवंतांचा. तसंच वरतून पण सपोर्ट पाहिजे, तर भगवान स्वतः अजित नावाचे अवतार बनले. अजित अवतार भगवंतांचा जो अजित आहे, स्वतः वर बसले, खाली कासव रूपाने त्याला आधार दिला. तर त्या समुद्र मंथनामध्ये भगवंतांनी अनेक अवतार घेतले. एक वेळ अशी होती की जो नाग आहे त्याची शेपूट आणि त्याचं मुख कोण बाजू, कोण पक्ष कोणती बाजू घेईल त्याच्यावर वाद होता. आणि शेवटी भगवंतांनी सांगितलं तुम्ही शेपटाची बाजू घ्या, का त्या वासुकीच्या मुखाकडनं विष बाहेर पडणार, तुम्ही जळून जाल. आणि दैत्यांना समजणार नाही, त्यांना अल्पबुद्धी आहे, त्यांना वाटेल की शेपटीकडनं पकडणं म्हणजे कमीपणा आहे आणि मुखाकडनं पकडणं म्हणजे मोठेपणा आहे, असं म्हणून ते हो म्हणतील. आणि तेच झालं. सगळे दैत्य जे आहे, दानव, ते जळू लागले त्या विषामुळे. असं खूपही घडलं त्यामध्ये. आणि शेवटी मग एक एक वस्तू त्या समुद्र मंथनातून सर्वात प्रथम काय आलं, विष आलं. हलाहल नावाचं अतिशय काळकुट्ट विष आलं. म्हणजे कोणत्याही प्रयत्नामध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये आधी काही कठीण अनुभव येतात, खूप त्रास होतो, यातना होते, पण शेवटी गोड फळ मिळतं. तर ते बघायला मिळतं की ते जेव्हा हलाहल काळकुट्ट विष जेव्हा आलं त्या समुद्राबाहेर, ते संपूर्ण विश्वाला, ब्रह्मांडात जाळू लागलं. तेव्हा सगळ्या देवतांनी आणि दैत्यांनी भगवंतांना विनंती केली की भगवंता काही तुम्ही उपाय सांगा. ते म्हटले तुम्ही महादेवांना विनंती करा. महादेव हे विष पितील. जेव्हा सगळे देवता दैत्य महादेवांकडे येतात तेव्हा त्यांनी विनंती केली आहे की हे भगवान, आपण महान आहात, आपण कृपाळू आहात, कृपया आमच्यासाठी आणि विश्वास कल्याणासाठी तुम्ही हे विष पिऊन घ्या. त्यावेळेस जे भगवंत आहे, महादेव आहेत, त्यांनी आपल्या देवीला सांगितलं की देवी, सगळी संतान जी, सगळी जीवसृष्टी जी आहे ते आपली संतान आहे, म्हणून आपण हे केलं पाहिजे. तुम्हाला परवानगी दे. आणि देवीची परवानगी घेऊन भगवान महादेव ते विष पिण्यासाठी पुढे आले. तर महादेवांचं असं महानता आहे की जे कार्य कोणाकडनं होऊ शकत नाही ते सुद्धा महादेव आपल्या आवाज घेतात. आणि तिथे सुखदेव गोस्वामींनी त्यांची स्तुती केली आहे. माझ्या मागे म्हणा, तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायेषु जनाः परम आराधनं तद्धि पुरुषस्य अखिलात्मनः तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायेषु जनाः परम आराधनं तद्धि पुरुषस्य अखिलात्मनः. की जे महान साधू असतात ते दुसऱ्यांचं दुःख बघून, दुसऱ्यांचा त्रास बघून स्वतः त्यासाठी पुढे येतात. त्वचा दुःख दुखी वैष्णव जन तो तेने कहिए जो पीड पराई जानेचे. की दुसऱ्यांची पीडा, दुसऱ्यांचं जी वेदना आहे जो जाणतो तो वैष्णव आहे. त्वचा दुःख दुखी. आणि जेव्हा महादेवाने बघितलं की सगळं विश्व जे आहे दुःखी होत आहे, सगळं संकटामध्ये आहे, त्यांनी स्वतः पुढे येऊन ते विषपान केलं. आणि मग त्यांचा कंठ जो आहे, महादेवांची शक्ती आहे की ते त्या विषयाला सहजपणे कंठामध्येच ठेवू शकले. आणि त्यांचा कंठ जो सुंदरपणे निळा झाला आणि त्यांचं नाव पडलं निळकंठ, निळकंठेश्वर महादेव. तसे भगवान महादेव महान आहे. आणि भगवान विष्णूंना ते शक्य होतं. भगवान विष्णू सुद्धा शक्य होतं विष पान करणं, पण त्यांना आपल्या भक्ताचा मान सन्मान वाढवायचा होता. की माझा जो भक्त आहे, माझा जो उपासक आहे भगवान शंकर, तो किती महान आहे की तो
दुसऱ्यांसाठी विष सुद्धा पिऊ शकतो हे दाखवायचं होतं. म्हणून भगवंतांनी स्वतः ते विष न पिता भगवान शंकर यांना मान दिला. तसं भगवंताची लीला आहे सुंदर. आणि मग पुढे काय येतं, अनेक वस्तू येतात. ऐरावत हत्ती येतो, लक्ष्मी देवी येते, अजून काय काय येतं? हा, घोडा येतो, उच्चेश्रवा नावाचा घोडा येतो, वारुणी, लक्ष्मी देवी येते, अनेक 14 रत्न येतात, अनेक औषधी येतात, आणि शेवटी काय येतं, अमृत येतं. स्वतः भगवान धन्वंतरी आपल्या हातामध्ये अमृत कलश घेऊन त्यातून बाहेर येतात समुद्रातून. आणि त्यावेळेस जी दैत्य मंडळी आहे ती मोठ्या ताकदीने, शक्तीने, जबरदस्तीने त्यांच्या हातातून ते कलश हिसकावून घेतात. जशी योजना होती, जशी संधी होती की दोन्ही पक्ष जे निम्मे निम्मे वाटून घेतील, पण तसं झालं नाही. देवता आपलं वचन पाळत नाही, दैत्य आपलं वचन पाळत नाही, दानव आपलं वचन पाळत नाही. म्हणून त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नीच आहे, ते वचन पाळत नाही. आणि त्यांनी ते हिसकावून घेतलं कलश. तेव्हा मोठी समस्या झाली, म्हणजे पळू लागले. तेव्हा देवतांनी पुन्हा भगवान विष्णूंची विनंती केली. त्या भगवंत म्हटले, चिंता करू नका, मी स्वतः मोहिनी अवतार घेऊन ते अमृत जे आहे तुम्हाला पाजणार. ती कथाला माहिती आहे, ती कथा पुढे येते. भगवंताने अशी मोहिनी घातली दैत्यांना की ते सगळं विसरून गेले. त्यांच्या हातातून कलश घेऊन ते संपूर्ण अमृत त्यांनी देवतांना पाजलं. काही थेंब राहू केतू यांनी ते पिलं होतं, पण शेवटी राहूने पिलं होतं. त्यांचं भगवंताने सुदर्शनने जे हे आहे गळा कापला होता, तर ते अमर झाले होते. ती कथा येते. आणि मग हे अमृत पिल्यानंतर सगळे देवता जे आहेत ना सशक्त होतात, बलवान होतात. आणि मग ते ह्या दानव समाजावर आक्रमण करतात. आणि मग त्यांनी अमृत पिल्यामुळे त्यांची शक्ती वाढलेली होती. आणि त्यावेळेस त्यांचा विजय होतो. दानव समाज त्या पराभूत होतो. आणि जो बली आहे, बलीचा वध होतो. जो दैत्यराज आहे बली, त्याचा वध होतो. पण त्यांचे जे गुरु आहे, दैत्य गुरु शुक्राचार्य, त्यांना संजीवनी विद्या माहीत होती, ज्ञात होती. म्हणून त्यांनी आपल्या संजीवनी विद्येने जे असुर तिथे मृत्युमुखी पडले होते, ज्यांचा देह होता अस्तित्वामध्ये, त्यांना पुन्हा जीवित केलं. आणि नंतर त्या दैत्यांनी, मुख्यतः बलिराजाने आपल्या गुरुचं खूप सेवा केली, खूप त्यांचा सन्मान केला, खूप सेवा केली, त्यांना प्रसन्न केलं. आणि त्यांच्या शक्तीने पुन्हा, त्यांच्या कृपेने पुन्हा शक्ती मिळवली. झालं काय, जेव्हा देवता जिंकल्या, देवता पुन्हा स्वर्गावर आल्या, एकदा एक सभेमध्ये, इंद्राच्या सभेमध्ये त्यांचे जे गुरु आहे बृहस्पती, ते आले असताना जे इंद्रचे देव आहे त्यांनी बघितलं की आपले गुरु या सभेमध्ये आलेले आहेत. त्या सभेचं नाव काय आहे, सुधर्मा. तो हॉल जो आहे, सुधर्मा कक्ष जो आहे, त्यामध्ये बृहस्पती आले असताना इंद्रदेव त्यांच्या सन्मानार्थ उठले नाही. त्यांना बघून न बघल्यासारखं केलं, त्यांचा अपमान केला. आणि जे काही चालू होता भोगविलास, त्याच्या अप्सरा नाचत होत्या, त्यांचं तिथलं जे हे सोमरस ते पित होते, त्या भोगविलासामध्ये त्यांनी आपल्या गुरूंचा मान नाही केला, मान ठेवला नाही, त्यांचा अनादर केला. आणि ते बघून बृहस्पतींना दुःख वाटलं किंवा त्यांना आवडलं नाही. ते काही न बोलता तिथून निघून गेले. आले होते काही भेटण्यासाठी, ते बोलण्यासाठी, सांगण्यासाठी. पण जेव्हा बघितलं की मग आल्यानंतर सुद्धा देवराज इंद्र जे आहे ते सन्मान ठेवत नाही, मान ठेवत नाहीये, तर दुःखी होऊन ते निघून गेले होते, नाराज होऊन. आणि त्याचा प्रभाव म्हणून देवतांची सगळी शक्ती निघून गेली, सगळं वैभव त्यांचं लयाला गेलं, त्यांची बुद्धी पण क्षीण झाली.
आणि त्याचा फायदा घेऊन दैत्यांनी त्यांच्यावर पुन्हा आक्रमण केलं. त्यांनी बघितलं की देवगुरु बृहस्पती त्यांच्या शिष्यांवर, देवतांवर नाराज आहे. ते दुःखी आहेत आणि त्याचा फायदा घेऊन या दैत्यांनी आक्रमण केलं स्वर्गावर आणि स्वर्ग जिंकून घेतला पुन्हा. अशी कथा आहे. आणि मग पुन्हा ही जी देवता मंडळी आहे देवलोकाची, यांना स्वर्गाबाहेर जावं लागलं. यांना जागा नव्हती कोणती, यांना काही आश्रय नव्हता. मग त्यांची माता जी अदिती ती खूप दुःखी झाली की माझी मुलं जी आहे ते आपल्या घराबाहेर गेलेली आहेत, त्यांना आश्रय नाही, त्यांना निवारा नाही आहे. म्हणून आपल्या पतीनं कश्यपांना विनंती केली तुम्ही काही उपाय सांगा. मग कश्यप मुनींनी अदितीला एक व्रत सांगितलं, त्याला म्हणतात पयोव्रत. दूध त्यामध्ये केवळ भक्षण होतं, दूध भक्षण पयोव्रत. 1 वर्षाचा ते उपवास केला, व्रत केलं आणि मग सांगितलं की याने तुझी इच्छा पूर्ण होईल. काय इच्छा होती की माझ्या मुलांना त्यांचं जे स्वर्गलोक आहे पुन्हा मिळावं, त्यांना आश्रय मिळावा. म्हणून त्यावेळेस भगवान विष्णू जे आहे प्रकट होऊन वामनदेवाच्या रूपामध्ये त्यांनी तिला आशीर्वाद दिला. आणि लगेच वामनदेव जे आहे, जो दैत्यराज आहे बली, त्याच्या यज्ञशाळेत जाऊन त्या देवतांच्या काढ्यासाठी 3 पावलं जमीन मागतात. किती मागतात? 3 पावलं. बली म्हणतो हे ब्राह्मण, मी 3 लोकांचा स्वामी आहे, तुला जे मागले ते मागून घे. पण वामनदेव म्हणतात हे राजन, तू स्वतः आज सुद्धा असमाधानी आहे, आज सुद्धा असंतुष्ट आहे, आज सुद्धा तू अशांत आहे. जर तू 3 लोकांचा वैभव असून सुद्धा अशांत आहे तर तुझ्याकडून काही मिळवून मी काय संतुष्ट होईल. म्हणून तू मला केवळ माझ्या आवश्यकतेनुसार 3 पावलं जागा दे. भगवंत शिकवत आहे की आपण आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त मागू नये, जास्त ठेवू नये, जास्त घेऊ नये. कोणी देण्याची पण इच्छा केली तरी आपण स्वतःसाठी ते घेऊ नये. का? ते आपला घात करणार, आपल्याला चिंतेमध्ये, दुःखामध्ये टाकणार. म्हणून वामनदेवानी केवळ 3 पावलं जागा मागितली. पण ही लीला आहे, त्यांना 3 पावलामध्ये संपूर्ण बलीचं जे वैभव आहे ते घ्यायचं होतं, राज्य घ्यायचं होतं आणि देवतांना द्यायचं होतं. आणि त्यासोबत भगवंतांना ज्ञान आहे की हा बली जो आहे हा महान प्रल्हादचा नातू आहे, हाही महान भक्त आहे. म्हणून त्याची जी महिमा आहे ती पण दाखवायची होती. जरी हा बली जन्माने काय आहे, दैत्य आहे, त्याच्या भावनेने तो महान भक्त आहे, तो एक महाजन आहे, तो एक मोठा भागवत भक्त आहे. आणि तेच झालं की त्यांनी संकल्प घेतला. त्यांचे गुरु, दैत्यगुरु शुक्राचार्य, त्यांनी बलीला थांबवलं, अडवलं की हे बली, तू हे वचन जे आहे तू देऊ नकोस, किंवा तू हे जे वचन पाळू नकोस. का? तुझं संपूर्ण सर्वस्व निघून जाईल. आणि हा ब्राह्मण जो आहे किंवा ब्राह्मण नाही आहे, स्वतः भगवान श्री विष्णू आहे. त्यांनी भविष्य केलं की हा ब्राह्मण जो आहे बटू वामन, जो संपूर्ण लोक घेऊन घेईल. 2 पावलामध्ये हा पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून घेईल. तुला काहीच शिल्लक राहणार नाही. असं दान देणं आत्मघातकी आहे, तू देऊ नकोस, तुला याचं पाप लागणार नाही, असं सांगून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा बलीला समजतं की हे ब्राह्मण जे आहे, ब्राह्मण कुमार स्वतः भगवान श्री विष्णू आहे, त्यांना आनंद वाटला की जर स्वतः भगवान विष्णू लक्ष्मीपती माझ्याकडे भिक्षा मागताय, हे मोठं सौभाग्य आहे आणि मी ते देईल, ती मी नाही म्हणणार नाही. आणि तिथे बलीची महानता सिद्ध होती. गुरु कोण आहे?
शुक्राचार्य, पण ते दैत्य गुरु असल्यामुळे त्यांचं सुद्धा भौतिक कामना कायम आहे, भौतिक विषय वासना असतात, म्हणून त्यांनाही आत्मसमर्पण जमत नाही. पण बली हा प्रल्हादचा नातू असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं. आणि मग भगवंतांनी तसंच घडलं. 2 पावलामध्ये पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून घेतला. आणि शेवटी बलीला म्हटले की माझं 3रं पाऊल ठेवायला जागा दे, तुझं वचन खोटं होत आहे का भगवंत. तेव्हा बली म्हणतो, नाही भगवान, अजून एक जागा शिल्लक आहे, अजून मी शिल्लक आहे, तुझं 3रं पाऊल जे आहे माझ्या डोक्यावर ठेवा, मला पण घ्या. आणि त्या भगवंता अतिशय प्रसन्न होतात की असा बली महान राजा ज्याने सर्वस्व अर्पण केलं, आत्मसमर्पण केलं, त्याच्या प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला देवतांपेक्षा सुद्धा, स्वर्गलोकापेक्षा सुद्धा महान असं वैभव दिलं सुतल लोकमध्ये. कोणतं लोक? सुतल लोक, जे भूमंडलच्या खाली आहे. तशी सुंदर कथा येते वामनदेवांची. वामनदेवांनी स्वतः त्या बलीसाठी त्या सुतल लोकामध्ये द्वारपाल होणं मान्य केलं आणि भगवंताची सेवा, त्या बलीची सेवा स्वीकार केली. अशी सुंदर ती कथा येते. श्री वामन भगवान की जय. पुढे कथा येते मत्स्य अवतार, की जेव्हा जे सावे मनू होते, चाक्षुष मनू जे होते मागच्या मनू काळामध्ये, ज्या प्रलय झाला, प्रलयाची वेळ आली, त्यावेळेस सर्व पृथ्वी, सर्व लोक जे जलमय झाले होते. सप्तर्षी, सगळे ऋषी मुनी यांना वाचवण्यासाठी, सगळे जीवसृष्टी, सगळं धान्य, सगळं औषधी, जे काही वेद, यांना वाचवण्यासाठी स्वतः भगवंत मत्स्य अवतार घेऊन लीला करतात. आणि त्यांचे एक महान भक्त झाले राजा सत्यव्रत. त्या युगामध्ये, त्या मनू काळामध्ये, चाक्षुष मनूच्या वेळेस. आणि ती कथा आपल्याला माहिती आहे की एकदा त्या सत्यव्रत राजाने एक मोठं व्रत केलं. केवळ पाणी पिऊन तो राहत होता, उपवासाने 1 वर्ष केला होता. आणि एक दिवस तो एका नदीमध्ये स्नानासाठी गेला असताना त्याने बघितलं की त्याच्या ओंजळीमध्ये, त्याच्या हातामध्ये एक लहान मासा आलाय. आणि तो मासा, जेव्हा त्याने बघितलं की मासा आला हातामध्ये, पाण्यामध्ये, हातामध्ये, त्याने टाकू बघितलं समुद्रामध्ये, त्या नदीमध्ये, परंतु पुन्हा तो मासा त्यांच्या हातामध्ये आला आणि म्हटला की हे राजन, मला आश्रय दे, मला जागा दे. तेव्हा तो राजा जो आहे त्याला आपल्या महालामध्ये घेऊन येतो. आणि मग आपल्याला माहित आहे की राजाला एक अभिमान होता की मी मोठा राजा आहे. त्याच्या मासाने त्याचा अहंकार तोडला. राजा बोलता बोलता बोलून गेला, तू तुच्छ जीव आहे, तू एक तुच्छ जीव आहे, तुला माझ्या मालामध्ये सहज जागा मिळणार. जेव्हा माशाने विचारलं होतं की हे राजन, मला आश्रय मिळेल का तुझ्याकडे, तुझ्या महालामध्ये, तर राजा बोलला होता की तू तुच्छ जीव आहे, तू लहान जीव आहे, तुला माझ्या मला सहज मिळेल आश्रय. पण शेवटी त्या माशाने मोठा मोठा आकाश केला आणि समुद्र सुद्धा लहान पडला. तर भगवंताची लीला आहे की जीवाचा अहंकार तोडण्यासाठी भगवंत अशा दिव्य लीला करतात. आणि शेवटी मग जेव्हा बघितलं राजाने की हा मासा काही मासा नाही आहे, साक्षात भगवान विष्णू आहे, तेव्हा भगवान विष्णू म्हटले, हे राजा, मी तुझ्या प्रसन्न आहे आणि मी जो आलो आहे ते तुझ्यासाठी आलो आहे. आजपासून 7व्या दिवशी संपूर्ण जे सृष्टी आहे ती जलमय होऊन जाईल प्रलयामध्ये. तेव्हा तू या पृथ्वीवर जितके जीवसृष्टी आहे त्यांचं सूक्ष्म रूपाने आणि जे बीज आहे धनधान्यांचं ते घेऊन सप्तर्षींसोबत तू माझ्या प्रेरणेने जी नाव येईल त्या
पाण्यामध्ये, तेव्हा स्वार होऊन तू माझ्यासोबत या प्रलय जलातून मुक्त होशील, ते तू वाचशील असं सांगितलं. ती कथा त्यामध्ये येते की भगवंतांनी जे वेद होते, ब्रह्मदेवाचे वेद, ते सुद्धा हयग्रीव नावाचा दैत्य होता. हयग्रीव, त्या दैत्याने ज्या ब्रह्मदेव झोपी गेले, की आता रात्र आली आहे, ते बघून ते झोपी गेले असताना ते वेद जे आहे या दैत्य हयग्रीवने चोरून घेतले होते. तर ते सुद्धा भगवंतांनी या वामन अवताराने, ते मत्स्य अवताराने ते वेद पुन्हा प्राप्त केले आणि ब्रह्मदेवांना दिले होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. इथे आपण 8व्या स्कंदाची कथा संपवतोय. तर आपण 10 मिनिटं विश्रांती घेऊ. हरे कृष्ण.